वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. ओबीसी महासंघाचा एल्गार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाअधिवेशन हे गोव्यात पार पडतंय. 7 ऑगस्टला गोव्यात या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. डॉक्टर बबनराव तायवाडेंच्या अध्यक्षतेत हे अधिवेशन होईल. गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री सुद्धा या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील. अनेक प्रमुख मागण्या या महाअधिवेशनाच्या माध्यमातून या सरकार दरबारी ठेवल्या जातील. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं राष्ट्रीय अधिवेशन, ज्या अधिवेशनाला गोव्यात 7 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. सर्वार्थानं महत्त्वाचं असं हे अधिवेशन मानलं जात आहे, जे बबनराव तायवाडे, डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात हे अधिवेशन होईल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार बबनराव तायवाडेजी, स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीमध्ये. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत व्यवस्थित? हो, येतो. अगदी. 7 ऑगस्ट अतिशय महत्त्वाचा दिवस. गोव्यात महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 10वं राष्ट्रीय महाअधिवेशन आहे. काय अजेंडा असेल या महाअधिवेशनाचा? नाही बघा की 2016 पासनं राष्ट्रीय ओबीसी महासंघ 7 ऑगस्ट ज्या दिवशी या देशामध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी तत्कालीन पंतप्रधान माननीय आदरणीय व्ही.पी. सिंग साहेबांनी मंजूर करून या ओबीसीची ओळख निर्माण करून दिली आणि 27% आरक्षण या ओबीसी समाजाला दिलं. त्या दिवसाची ओळख पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये व्हावी आणि ओबीसी समाजाच्या ज्या संविधानिक मागण्या आहेत, संविधानिक शब्द मी वापरतो, न्याय हक्क आहे ते केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकारने द्यावेत याचा आग्रह करण्याकरता, मागणी करण्याकरता दरवर्षी आम्ही देशाच्या कुठल्या तरी राज्यामध्ये जाऊन हे अधिवेशन घेत असतो. यावर्षी हे 10वं अधिवेशन आहे आणि महाअधिवेशन 7 ऑगस्ट 2025 ला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम, गोवा विद्यापीठाजवळ, सांताक्रूज गोवा या ठिकाणी आयोजित केलेले आहे. या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आम्ही येणाऱ्या पाहुण्यांपुढे मांडणार आहोत, त्यामध्ये जसं आता केंद्र सरकारने अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाची जी प्रलंबित मागणी होती की जातनिहाय जनगणना करण्याची, ती मान्य केलेली आहे. बरोबर. परंतु ही जनगणना करताना त्या फॉर्म मध्ये ज्याप्रमाणे एससी, एसटी, मायनॉरिटी आणि अदर असे 4 कॉलम असतात, यावर्षी 5वा कॉलम ओबीसीचा ऍड करून ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना या जनगणनेसोबत व्हावी, ही प्रामुख्याने मागणी आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत. त्याचप्रमाणे जे नॉन कॉन्स्टिट्यूशनल असंविधानिक क्रिमिलियरची अट लावलेली आहे, ती क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी, ही सुद्धा या राष्ट्रीय अधिवेशनात मागणी होणार आहे. 60% जास्त असलेल्या ओबीसी समाजाला अजूनपर्यंत स्वतंत्र मंत्रालय या स्वतंत्र भारतामध्ये मिळालेलं नाही, म्हणून केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय केंद्र सरकारने स्थापन करावं, ही आग्रहाची मागणी राहणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी आम्ही आग्रहाने मांडणार आहोत. शेतकरी शेतमजुरांना वयाच्या 60व्या वर्षानंतर पेन्शन देण्यात यावी. ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाला 100% शिष्यवृत्ती देऊन प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावरती हॉस्टेल तयार करण्यात यावे. अजूनपर्यंत न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण लागू झालेले नाही ओबीसी समाजाला. हे आरक्षण डिस्ट्रिक्ट कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लागू करण्यात यावे. असे 28 प्रश्न आम्ही त्या ठिकाणी चर्चवणार आहोत आणि केंद्र सरकारपुढे मांडणार आहोत. गोवा राज्याशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. गोव्यामध्ये अजूनपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकलला ओबीसी समाजाला आरक्षण नाही आहे, ते आरक्षण त्वरित लागू करावं. हॉस्टेल सुरू करण्यात यावे. 100% स्कॉलरशिप
देण्यात यावी हम्म, आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती एससी आणि एसटी प्रवर्गाला दिल्या जातात हम्म, त्या सर्व सोयी ओबीसी समाजाला देण्यात याव्या. महाराष्ट्र सरकार संबंधित जे आहे की विद्यार्थ्यांना मुलींना 100% स्कॉलरशिप मागच्या वर्षी लागू केली. हम्म. मुलांना अजूनपर्यंत लागू केलेली नाही. ती मुलांना 100% महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती लागू करावी. अगदी. महाज्योती या संस्थेकरता 1,000 कोटी रुपयाची तरतूद करावी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. हम्म. कारण सोयी सवलती दिलेल्या आहेत पण हम्म. त्या सोयी सवलती देण्याकरता जो निधी पाहिजे तो महाज्योतीला मिळत नाही. हा तायवाडेजी, निधी आता माफ तर करा, तुम्हाला मी मध्येच टोकलं. तायवाडेजी, तुम्ही जो आता उल्लेख केला की महाज्योतीला निधी देण्यात यावा, खरं तर या मागणीकरता लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवस आंदोलनं सुद्धा करतायत. प्रसंगी त्यांनी समुद्रात उतरून सुद्धा आंदोलन केलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की सारथीला जो न्याय दिला जातो तो महाज्योतीला दिला जात नाही. तुम्हाला नेमकं काय वाटतं? कुठं यात भेदभाव केला जातो का? झुकतं माप दिलं जातं का? त्या दृष्टिकोनातून या अधिवेशनात काही महत्त्वाची पावलं उचलली जाणार आहेत का? काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जातील का? नाही, नक्कीच ही माहिती आपण बघा आम्ही सातत्याने करतो आहे. इतर ओबीसी नेते सुद्धा सातत्याने करते आहे. हं, आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेमध्ये आमदार परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर हडबले यांनी सुद्धा तोच प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. हं, हं, सर्व मार्गाने आम्ही सरकारपुढे आमची मागणी मांडत असतो आणि त्या माध्यमातून तो सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. हं. ओबीसीचा आवाज सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बुलंद करणे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काम आहे आणि हा आवाज बुलंद करण्याकरता 7 ऑगस्ट 2025 ला हे राष्ट्रीय महाधिवेशन होऊ घातलेलं आहे. हं. या आमचे महाधिवेशन, धरणे, निदर्शने, आंदोलन जे आम्ही वारंवार वर्षभर सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये करतो त्याचाच परिणाम असा आहे की प्रत्येक राज्य सरकार आणि हं. केंद्र सरकारला ओबीसीच्या समस्या सोडविण्याकरता लक्ष घालावं लागतं. अगदी. तायवाडेजी, यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर या अधिवेशनाचं, राष्ट्रीय अधिवेशनाचं टायमिंग फार महत्त्वाचं मानलं जातं. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या अनुषंगानं 29 ऑगस्टला, ऑगस्ट महिन्यातच या ठिकाणी 29 ऑगस्टलाच मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील सुद्धा एल्गार करणार आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यापूर्वी 7 ऑगस्टला होत असलेलं गोव्यातलं ओबीसी महासंघाचं हे महाअधिवेशन, हे टायमिंग सर्वार्थानं महत्त्वाचं मानलं जात आहे. त्या दृष्टिकोनातून या अधिवेशनात काही विचारमंथन होईल का? काही महत्त्वाच्या निकषांवर चर्चा केली जाईल का? नक्कीच हे बघा मी सुरुवातीला सांगितलं की आमचं हे महाधिवेशन पहिलं नाही आहे. हं, दरवर्षी 7 ऑगस्टला हे अधिवेशन देशाच्या कुठल्या तरी राज्यामध्ये संपन्न होत असते, आयोजित केल्या जात असते. हं. हा आपण जे म्हटलं आता हा योगायोग आहे पण आमची 7 ऑगस्ट ही तारीख दरवर्षीची ठरलेली आहे. आणि अगदी. मी आता आपल्याशी जे बोललो त्याप्रमाणे पूर्ण देशातील आणि ज्या राज्यामध्ये आम्ही हे अधिवेशन आयोजित करतो त्या राज्यातील प्रश्न, आम्ही पर्टिक्युलरली महाराष्ट्रातले असल्यामुळे महाराष्ट्रातले प्रश्न या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गोव्याचे मंत्री आणि अगदी. महाराष्ट्रातील अनेक मंत्री, आमदार, खासदार राहणार आहेत. त्या सर्वांच्या समोर आणि सर्व पक्षीय नेते, हं, सर्व पक्ष, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे अगदी. आणि त्यांच्या समोर हे ओबीसीचे ज्वलंत प्रश्न चर्चून हं, ते त्यांनी सर्वांनी मिळून सोडवावे ही आमची अपेक्षा असते. आणि त्याच्यामध्ये या राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मागच्या 10 वर्षामध्ये हं, यश मिळत आलेलं आहे आणि आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनी 53 शासन निर्णय, 53 GR हं. काढून ओबीसी विद्यार्थी, युवक आणि सामान्य जनमानसाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी. परंतु तायवाडेजी, तो तुम्ही असं अजूनपर्यंत म्हणताय की या 100% सगळ्या झालेला प्रकरणी नाहीये. न्याय देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण गेले अनेक दिवस जी खरं तर ओबीसी समाजाची म्हणूया किंवा ओबीसी नेत्यांची, ओबीसी महासंघाची सुद्धा मागणी आहे की लोकसंख्येप्रमाणे, ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे बजेट दिलं जात नाही, म्हणावं तेवढा निधी दिला जात नाही, ही खरं तर ओरड आहे. त्या दृष्टिकोनातून काही निर्णय, काही मागणी? येस येस
हे बघा की या पहिल्या वर्षीपासून आमची ती मागणी आहे, म्हणून आता मी सांगते की केंद्रामध्ये सुद्धा ओबीसी मंत्रालय करावं. हम्म. आपल्या राज्यामध्ये 2017ला ओबीसी मंत्रालय केलं, परंतु त्याला महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, त्या प्रमाणात निधी दिला जात नाही. हे आम्ही प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडत असतो. पण नेहमी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, हम्म. या दोन्ही सरकारकडनं एकच उत्तर मिळायचं की ओबीसीची एक्झॅक्ट जनसंख्या लोकसंख्या आम्हाला माहित नाही. आणि म्हणून अनेक वर्षापासून आम्ही या देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ही मागणी नंबर 1 वरती ठेवली होती. हम्म. आणि त्याला आता कुठं केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. आणि 2027 मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये हम्म. सर्व जातींची जातनिहाय आणि ओबीसीची सुद्धा ती जातनिहाय जनगणना होणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा आकडे बाहेर येतील तर त्या आकडेवारीच्या आधारावर नक्कीच केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या ओबीसी समाजाला त्यांच्या प्रगतीकरता उत्थानाकरता निधी द्यावा लागेल. आज सुद्धा आमची सुरुवातीपासून आग्रहाची मागणी आहे की आम्ही या देशामध्ये 60 ते 65% आहोत. आणि म्हणून आम्हाला 60 ते 65% निधी आमचे विद्यार्थी, युवक आणि आम माणूस या ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. दरवर्षी बजेटच्या वेळेस आम्ही ही आग्रहाची मागणी मांडत असतो. अगदी त्याचबरोबर मागणी होत असते ती राजकीय आरक्षणासंदर्भातली. ओबीसीच्या कल्याणाचा तर मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर राजकीय आरक्षणाचा सुद्धा मुद्दा आहे. तोही मुद्दा ओबीसींच्या बाबतीत दुर्लक्षित करून चालणार नाहीये. तायवाडेजी, नक्की 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 हे बघा की ज्या दिवशी आपल्या लक्षात असेल की ज्या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट करून इम्पेरिकल डाटा गोळा करून 50%च्या आतमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय दिला होता, त्याच दिवशी आम्ही त्या निर्णयाचा विरोध केला होता. आणि पूर्ण देशामध्ये आंदोलन करून या ओबीसी समाजाला 1994 पासून जे 27% आरक्षण मिळत आहे ते पूर्ववत करण्यात यावं. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये केंद्र सरकारने 243D6 आणि 243T6 मध्ये संविधानिक बदल करून अमेंडमेंट करून या ओबीसी समाजाला न्याय द्यावा, याकरता आम्ही सतत संघर्ष करत आहे. अजूनही आमचा तो संघर्ष अगदी सुरू आहे. आणि म्हणून आता नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की आता आधी ज्याप्रमाणे 2020च्या पूर्वी आरक्षण होतं, म्हणजे 27% आरक्षण देऊन निवडणुका घ्या असा निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे. पण हा निर्णय जर कायम ठेवायचा असेल तर अजूनही केंद्र सरकारला केंद्र संविधानाच्या कलम 243D6 आणि T6 यामध्ये अमेंडमेंट करावी लागेल. अगदी, आणि हा अगदी. सुद्धा आग्रहाचा मुद्दा आम्ही या अधिवेशनामध्ये चर्चेला घेणार आहोत. अगदी अगदी खूप खूप धन्यवाद बबनराव तायवाडेजी, आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.